धर्मनिष्ठतेच्या, त्याच्याबद्दलचा आदर कसा, आणि त्याच्यात काही गोष्टींमध्ये एक स्त्री म्हणून आई7ची भूमिका जरी बरोबर असतो तरी सुद्धा त्याचा त्यांनी कधीही उदासीनता व्यक्त केलेली. असं आहे की दत्त महाराजांचा ऋणानुबंध आनंद आश्रमामध्ये पुण्याच्या 1955 पासून श्री गुरुचरित्र अखंड पारायण नावाचा उपक्रम चालतो 24 तासाकडे. तर त्याची सुरुवात त्यांचा जो ते खिस्ते भालचंद्र खिस्ते त्यांचा मुलगा आणि मी वर्ग. अच्छा. त्यामुळे त्याच्याबरोबर लहान लहान असतानाच जायचं. मग तिथे लागेल ती थोडी थोडी मदत करायची. मग ही मोठी माणसं यायची, गुळवणी महाराज यायचे, दत्त महाराज यायचे. आम्ही लांबनं बघायचो. त्यावेळेला लहान होतो. माझा 50चा जन्म. मी किती सांगणार आणि बोलणार त्यांच्याशी. आम्ही त्यावेळेला मूकच असल्यासारखं, म्हणजे पण मोठे कोणीतरी आहेत, पटकन जायचं, नमस्कार करायचं, निघून जायचं. तेव्हा नातूबाग म्हणजे नातूंच्या वाड्यात राहत नाही, तेव्हा नव्हते राहत. अच्छा. त्याच्या आधी राहायचे. पुण्यात जेव्हा ते आले त्यावेळेला शंकराचार्य मठात राहायचे. बर. ही लोक वाडीतच होती, कुटुंब. अच्छा. महाराज होते. बर. पण ते शिरोळकर स्वामी, तर ते काय म्हणाले एकदा, बापूसाहेब नातू म्हणजे दादासाहेबांचे वडील, आणि ते दोघं त्यांच्याकडे जाणार आहे. शनिवारातलं घर कन्याशाळेच्या इकडल्या बाजूनी समोर चौकात. तर ते म्हणाले, अहो बापूसाहेब, दादासाहेब तुमच्याकडे एवढ्याल्या जागा आहेत, आमच्या शास्त्रीबांना जागा द्या जरा. अहो त्यांचं कुटुंब यायचंय, त्याच्यासाठी थांबले. बर म्हणाले. लगेच दुसऱ्या दिवशी निरोप दिला. आमच्या इथे वरती 560 नारायणमध्ये म्हणजे शनिवारमध्ये राहायला या. आले राहायला, आणि तसं राहायला लागले. महाराजांनी आई7नी विचारलं, दादासाहेब भाडं किती द्यायचं? तर त्यांनी दादासाहेबांकडनं कळलं, आणि आई7कडनं कळलं. म्हणजे आई7नी सांगितलं होतं, यांनी सगळ्यांकडनं हे माझ्या कानावर आहे, भाडं किती द्यायचं? तर म्हणाले, भाडं कसलं घ्यायचं? आपल्यासारखे सत्पुरुष आहेत, देवाचे वाडीतल्याच पुरुष, आम्ही काही तुमच्याकडनं भाडं घेणार नाही. मग या काय म्हणायला, महाराज म्हणाले, आपण इथे राहायला नको, ते भाडं घेत नाही राहायचं. आईसाहेब म्हणाल्या, अहो असं कशाला करतात, आता आपण आलोय राहायला, असं नाही, त्या निमित्ताने दुसरं काही त्यांनी देत जाऊ आपण. महाराज राहिले. एक दिवस काय झालं, सुमनताई लहान, मुलं लहान, त्यांचे आई वडीलही तिथे येऊन राहायचे. दंडीराज महाराज आई साहेब. सुमनताईने काय केलं, त्यांच्यावरती हॉल आहे, तर खेळता खेळता काठीने आरसा फोडला. ते महाराजांना लागलं. असं काही बोलले, आधी उठले, पहिले स्वतः, गरीब माणसं सगळी आहेत, श्रीमंतच होते आहेत, त्यांनी त्या मुलीला आधी बाजूला नीट काढलं. सुमनताई, लागले का तुला, कुठे झाले का, रडू नकोस, असू देत ग, काच फुटायचीच, ते तू नको लक्ष. तिची समजूत काढली. पण हे दोघं अस्वस्थ झाले. शंकराचार्यांना सांगितलं, असं झालंय, ते भाडे घेत नाही, आणि त्या गोष्टीला 7 वर्ष झाली, भाडं घेतलं नाही. परिस्थिती अशी झाली पुढे की वर्तक इंजिनियर होते, त्यांचं काम समोरचा कन्याशाळेसमोर आता अलीकडे पण राहत होते, ती जागा म्हणाल्या उंचीवर आहे, 3ऱ्या मजल्यावर आहे, कालच्या जागा गेलेल्या आहे, असू देत. महाराज वरच्या 3 खोल्या त्यांनी घेतल्या म्हणून वर्तपाड्यात ते गेले. तेव्हा रडले सगळे नातू लोक, नका जाऊ नका जाऊ.
सगळा वाडा जवळजवळ त्यांच्याच कडे होता, पण त्यांनी कुठे यायचं असे हे म्हणजे मग ते हा नातूंचा प्रसंग. मग आश्रमात यायचं, बघायचो लहान 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 गुळवणी महाराज यायचे. मग तेव्हा असं समजलं होतं की ह्याची कल्पना जेव्हा झाली, मांडली गेली ख्रिस्तींकडून की असा असा उपक्रम करूया आपण पुण्यात, गुळवणी महाराज सांगाल हो करा म्हणाले, आम्ही पण येऊ. मग पहिल्या दिवशी पालखी निघायची. मग दत्तवंश गुळवणी महाराज यायचे, शंकराचार्य एरंडे स्वामी ते यायचे आणि दत्त महाराज यायचे बरोबर गुळवणी महाराज असा पहिला. मग गुळवणी महाराजांनी त्यांना सांगावं की आता तुम्ही 4 शब्द प्रवचन बोला, 4 शब्द बोला. मग तेव्हापासून प्रघात पडला की पहिल्या दिवशीचं प्रवचन महाराजांनी. आम्ही ऐकायचं, लहान लहान मुलंच आम्ही, ही सगळी मोठ्या माणसात आम्ही काय करणार, आम्ही बघण्याशिवाय काही. 74 साली ख्रिस्ती केली. त्या प्रवचनातलं काही आठवतंय ना? हो, काही काही गोष्टी आठवतात, मी माझ्या प्रवचनात सांगतो. श्रीधर स्वामींची आठवतात, कारण मी लहान जरी होतो तरी तिथे काय करत असत ते माहिती होतं. महाराजांनी काय केलं 74, मग आम्ही मुलंच होतो, पण त्यावेळेचे जे सिनियर लोक होते त्यांनी जरा वेगळा दृष्टिकोन केला आणि वेगळ्या भूमिकेत वेडवाकडं बोलायला लागलं. आणि त्याचा अगदी नावानिशी बोलतो, मामा देशपांडे सुद्धा वेडवाकडी भाषा काढलेली आहे. मग मी दत्त महाराजांकडे गेलो, नातूंनी नेलं. त्याच्या आधी मी दत्त महाराजांकडे वेगळ्या कारणासाठी गेलो, ते सांगतो. मग तिथे गेलो आणि महाराजांना म्हणलं बघा तुमच्याच्याने होणार असेल ना तर तुम्ही आपलं तुमचं चालू ठेवा. त्यांना म्हणायचं काय करायचंय पुढल्या वर्षी बघू आपण. आम्ही तसं केलं. त्या दिवशी घरात केलं, त्यांना काय करायचं ते करून. दुसऱ्या वर्षी नेमका शासनाचा कायदेशीर दिन 84 साली आला. यांनी मग दादासाहेब विश्वस्त आनंद आश्रमाचे ते म्हणाले त्या मुलं आम्हाला आत्ता दिसते, तुला मी ओळखतो, तू ही जबाबदारी घेणार असशील हे महाराजांच्या समोर. तर म्हणाले आम्ही तुला तू हे सगळं कार्य चाल. 75 सालपासून सगळी जबाबदारी माझ्यावर पडली आणि मी त्याप्रमाणे एकच महाराजांनी मला सांगितलं आणि आज मी तेपर्यंत तत्व सांभाळलं, कोणाकडे काहीही मागायला जायचं नाही, जे येईल त्यात आपण करायचं. आणि देव आपल्याला व्यवस्था करत असतात. महाराजांना काळजी, तुम्ही का चिंता करा. बर, असं करून आम्ही तो विषय पुढे आणि आतापर्यंत चाललाय. अशी परिस्थिती झाली आश्रमाची. पुढे एकदा केळवड म्हणून गाव, तिथे माझी प्रवचन. दत्त महाराजांना ते जे नांदूरकर आहेत ते ओळखत होते, त्यांनी त्यांनाही बोलवलं होतं, एरंडे स्वामींनाही बोलवलं. आणि तेव्हा मला कळलं की एरंडे स्वामी आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये वैचारिक काहीतरी मतभेद आहेत, पण ते जरा थोडेसे शीघ्रकोपी होते. महाराज बोलायचे नाही, संन्यासी आहे, आपण काय बोलतो. तेव्हापासून एरंडे स्वामी आमच्या इथे येणं बंद झालं, कारण दत्त महाराज येतो. पण मी त्याचा फिकीर केली, मी बोलवायला परत गेलो. म्हणजे हेही सांगतो. अशा प्रकाराने अध्यक्ष दत्त महाराज विश्वास, मी कार्य, अशा नात्याने आमचं शेवटपर्यंत आमचं हे सगळं होत. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आपलं हे सगळं करायचं. असं दत्त जयंतीच्या पुरता. मग ज्ञानेश्वर महाराजांची जयंती 700वी केली. 700 त्यावेळेला महाराजांच्याच मुळे खरे आले ते प्रल्हाद महाराज काळे, साखर खेरड्याचे. त्यांना बोलवूया म्हणाले.
म्हणाल तुम्ही लिहा पत्र, अक्षर चांगलं आहे, लिहिता चांगलं करा. पण त्यावेळेला कसं व्हायचं, एक वेगळं वाटायचं त्यांचं बोल. पण नंतर कळलं हे फसवय आम्हाला, आम्ही याच्यात वाहत गेल्यासारखं होऊ शकतो, आता नाही बसायचं म्हटलं. आणि मग ते पाठवलं, आलं उत्तर, येतो. 8 दिवस अगोदर आलं, येत नाही. अरे बापरे. आता काय करावं, महाराज रडत, आम्ही महाराज म्हणाले तुम्ही द्या, आम्ही पण लिहितो, पण तुमच्या बोलण्यावर येते. मला माहितीये त्यांनी लिहिलं म्हणूनच आले. आणि मग कळलं मला ते की आपल्याला सुद्धा नाराज न करण्यासाठी केलं, पण महाराजांनी पत्र लिहिलं म्हणून ते आले होते. ते अधिकारी व्यक्ती होते, मला त्यांचा अनुभव काही आले, पण महाराजांच्यामुळे असे अनेक महात्मे आले. शतचंडी हवन आमचा विवाह झाल्यावर करावं असं श्रीधर स्वामींनी मला सुचवलं. आम्ही करायचं ठरवलं. जवळ काहीही नाही. महाराजांना म्हटलं, आईसाहेब होत्या, म्हटलं अहो 13 दिवस राहिले आणि आता लगेच होतं, पौष महिन्यातलं आहे, आपल्याला शतचंडी हवन स्वामींचं आहे, म्हणतात कसं करायचं. म्हणाले मला त्या दिवशी थोडं काम आहे, आईसाहेब येतात का बघा. हो, आणि तुम्ही बसून ठरवा. त्या म्हणाला पूर्णाहुतीचं माझ्या, हा म्हणाला माझ्याकडे. झालं, आमचा यज्ञाची तयारी झाली. गुरुजी काय म्हणाले की तुला यज्ञ करायचं, जवळ नाही, तू कशाला विचार करतो, सगळं आम्ही इथे करणार आहोत, दक्षिणेपासून होमाच्या हवनापासूनच्या तयारी. म्हटलं माझ्याकडे जमलं की दे, पण आत्ता नाहीये, काय करायचं. असं करत करत झालं. इतकंच काय आश्चर्याची गोष्ट, महाराजांचीच कृपा आहे की श्रीधर स्वामींनी बेंगलोरच्या एका शिष्याला स्वप्नात म्हणे सांगितलं की पूर्णाहुतीची तयारी तू घेऊन जायचं, यज्ञ इथे चाललाय. तर उद्यान एक्सप्रेस आहे ना सकाळची, लोक 9 वाजता पोहोचले ना आश्रमात आले. कानडीत विचारलं, तसं थोडं बोलता आलं, येत होत. म्हटलं मीच आहे अजित, श्रीधर स्वामींची मी अनुग्रह, मला सांगितलंय हे सगळं आणलेलं घ्या, 2 शालू, रत्न म्हणजे सोनं नाणं, हे सगळं त्या घेऊन आलं आणि हे अर्पण करायचं. आश्चर्य वाटेल तुम्हाला. आम्ही अर्पण केलं, सगळं झालं, सगळं बघत होत. आणि दुपारी पूर्णाहुती झाली, यज्ञकालीन वरती देवतेची स्थापना. मी वर गेलो आरतीला, कुंकाचा करंडा राहिला. आता त्यांना कुठे पळू, मीच पळत पळत खाली आलो तर समोर एक महिला दिसली, अतिशय गोऱ्या, म्हणजे माझं लक्ष जात नाही, पण त्यावर गेलं बाबा, मी कबूल करतो. काय भगवंतानी हे केलं, आलं. आणि सगळ्यांना आत जाऊन देत नव्हतो आम्ही, पण त्या म्हणाल्या देवता स्थापना वर यज्ञाच्या इथे. मी नमस्कार करू खरं म्हटलं. बांबू बाजूला केल्या, आत गेल्या, प्रत्येक देवताला हळद कुंकू वाकून नमस्कार केला. आणि मी काही बोलूच शकलो नाही त्यांना बघून. काय झालं कोणाच ठाऊक, माझं चुकलंही असेल, पण कळलं नाही मला. त्या बाहेर आल्या, लक्षात आलं यज्ञामध्ये समर्पण केलेलं शालू त्यांच्या अंगावर. मग मी यांना पळत बोलवायला लागलो, आधी पळत या. यांनी पाठवऱ्या पाहिल्या, आम्ही पळत गेलो. तोपर्यंत दारात त्या बाजूला गेला. 3 रस्ते आश्रमाला, उजवी बाजू, डावी बाजू, समोर कुठेही त्या नाही. महाराजांना साहेब येऊन गेलेले आहेत, कृपा आशीर्वाद आहे, मला फक्त ते कुंकू आणून द्या, एवढं दत्त महाराज म्हणा. ठीक आहे, त्याप्रमाणे मी त्यांना ते कुंकू नेऊन दिलं. आम्ही पण जपून ठेवलं. म्हणजे सांगायचं कारण इतकी दृष्टी त्यांची होती. काही आपत म्हणजे दत्त महाराजांचा हा आश्रमाचा. मग पुढे मी आता अलीकडल्या काळात 10-15 वर्षामध्ये फक्त कोविड पासून थांबलं, पण या वर्षी आम्ही द्यायलाच परत सुरुवात केली. दत्त महाराजांच्या नावाचा पुरस्कार आम्ही देत होतो आपल्या सांप्रदायिक मंडळीमध्ये, जेव्हा कार्य, सामाजिक कार्य, राष्ट्र कार्य करणारा दत्त महाराजांच्या नावाने दत्त
जयंतीच्या वतीने पुरस्कार दिला. वा. हे त्यांची कृपा आहे, माझा विषय नाही. मी हेही सांगतो, मी काही वेगळं काहीच करत नाही. आहे ते त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्थ, तेही बाब एवढंच. त्याप्रमाणे आम्ही थेट चालू केला. हा झाला आश्रमाचा विषय. तिथले अनुभव वेगवेगळे आहेत, अनेक परीने आलेले आहेत. आणि त्यावेळेला कसं व्हायचं सांगतो, ख्रिस्तींचं नातं बार्शीत, त्यांच्या पत्नींचं नाव इकडे लक्ष्मी होतं, तिकडे सुंदर सुंदर म्हणून त्यांच्या त्या नात्यातल्या होत्या त्यांच्या ख्रिस्ती. महाराजांचे मिश्किलपणा सांगतो. तर त्यांची आजी आई होती, ख्रिस्तींची आई म्हणजे माझ्या मित्राची आजी. त्याही आश्रमात येत असत, ते सगळे बघायचं करायचं. काय शास्त्री बा आलात का? आलो ना म्हणाले. काय आमची सुंदर बरी आहे का? म्हणायचंय काय व्हायचंय, काही आमची तक्रार आली आहे का तुम्हाला? हे संवाद आम्ही ऐकायचे की आमची काही तक्रार राहील का? तुमच्याबद्दल कोण तक्रार करेल? मी सहज विचारली आहे. मग त्यांना नमस्कार करायचा महाराजांनी. त्या वयानेच होत्या, मोठ्याच होत्या. त्यांच्या आईकडलं नातं होतं, त्या सगळ्या 4 बहिणी त्याच्यातली एक ती, असं काहीतरी नातं होतं त्यांचं. सगळं नक्की नाही मला सांगता येत, पण ख्रिस्तींच्याकडे त्यांचं नातं होतं, बार्शीतले. तर त्याच्यामुळे असं त्यांच्या सासऱ्यांचं नाव काहीतरी महाराजांच्या भगवान म्हणून होतं, भगवान पाठव असं काहीतरी होतं ते. त्याच्यामुळे ती सगळी बोलणी आम्ही ऐकली, आम्हाला बाकी काही माहिती नाही त्याच्यातलं जास्त. असा एक तो विषय आश्रम. असं झालं माझ्या जन्माच्या घटना किंवा माझ्या आजोळ सध्याचं. माझे आजी आजोबा मावशा सगळे स्वामींच्या सेवेत. त्याच्यामुळे फरक काहीच नव्हता. म्हणजे श्रीधर कुटीची जागाही देशपांड्यात, त्यामुळे सगळे वरती खाली खाली घर. त्यामुळे वर काही सोय नव्हती, तर खालनं दूध वरच जायचं. तर स्वामी सांगायचे. आणि स्वामींचं एक होतं शक्य जास्त शक्यतानी 100% जवळजवळ असं असाय की एक जे दूध सकाळी ज्या गाईचं घेऊ त्याच गाईचं दिवस, म्हणजे मिक्स नाही, गाईचं मिक्स दूध नाही. त्यामुळे आमच्याकडनं नेलं की ते कासंडीवर आजी पहिला स्वामींचं काढून ठेवायचे. असा एक थोडा ऋणानुबंध. त्यामुळे स्वामींचा ऋण. माझ्या काही घटना जन्माच्या वेळेला झाल्या, वसुवासीचा जन्म, आणि काही घटना घडल्या म्हणून माझी पणजी, आईची आजी, स्वामींना सांगायला गेली, सुमन बाळंतीण झाली, असा असा मुलगा झाला. बसले ते स्वामी तर त्रिकालज्ञच होते. ओळखलंय मी, जा हे घेऊन उघड. मी जन्माला आल्यानंतर फक्त डोळे 10व्या दिवशी स्वामींचा शब्द ऐकून अंगारा लावल्यावर उघडले. तो पण श्वास चाललाय म्हणून जिवंत आहे, दूधही नाही घेतलं, काही नाही, असं सांगायची आई सगळं. आणि पणजीबाईंनी मग पुढे सांगितलं. माझ्या जन्माच्याच वेळेला हा पूल झाला होता मधला, उरमोडीला पूल नव्हता. म्हणून बाळंतीण नेणार कशी परळीतनं पहिलं, म्हणून आईच्या आजोळी कोरेगावला माझा जन्म. पण स्वामी म्हणाले, अगं त्याला समर्थांच्या खरकट्यात लोळवायला आण बर का, 42 दिवस झाले की. म्हणजे ओली बाळंतीण आणू कशी मी? तर स्वामी म्हणाले, तू का काळजी करते, माझ्या रामाला त्याची काळजी आहे, जा घेऊन घे त्याला. झालं महिना 1.25 महिना होऊन गेला. आता जायचं, जाणार कसं हा प्रश्न. म्हणून बैलगाडी मिळतेय का? कोरेगावात साताऱ्याला आल्यावर तेव्हा सातारा जरा बसेस होत्या छोट्या छोट्या. मग आल्यावरती गाडी बघायला लागली. गाडी बघायला की तर मिळे ना, तेवढ्यात कंडक्टर, आज परळीला गाडी सुरू झाली आहे, सज्जद म्हणलं जायचंय त्यांनी या.
वा. पणजीने ऐकलं, म्हणाली सुमन चल लेकराला घेऊन जाऊ. म्हणून आम्ही नवीन गाडी सुरू झाली आहे येते म्हणून स्वामी गडावरनं खाली बापरे. स्वागत आलं लोकांचं. बापरे. आणि त्याच्यात माझ्या आईला पाहिलं, पणजीला पाहिलं, म्हणाले ये खाली. म्हंटल होतं की नाही माझ्या बाळाची रामाला त्याची काळजी आहे, तिची काळजी आहे. माझं गाय वासरू आलं बघ, वा वा. आईला गाय मला वासरू. वा वा. वसुबारसेचा जन्म वा असा रिणाला. वा. तर स्वामींनी 73 साली देह ठेवला. दीपक टिळक वर्ग केसरी ऑफिस. आम्ही सगळे मुलं खेळायचो. हम्म. तर तेथेच होतो. खेळताना त्याला माहिती होतं माझा आणि स्वामींचं. त्यांना लोकांना काही नाही त्याच्याशी. तर तो म्हणाला हे तुझं स्वामी गेला. अरे हे काय म्हणतो, तुला नाही संन्यासी आहेत आहो तरी म्हणजे अरे जाऊ द्यात रे, ते गेले. पीटीआयला वृत्त आले, बघ तुला बघायचं. म्हणून मी आलो. बादखेर होते समोर अंडवळीकर. ते म्हणाले हे बघ आलेलं खरंच आहे, स्वामींनी सकाळी 9 वाजता देह ठेवलेला. थोडं वाईट वाटलं. आता काय करावं, लहान आम्ही, काय कसं जवळ एवढं आलं, पैसा नाही काहीच नाही, काही नाही. केली व्यवस्था, निघालो. रात्री हुबळीची गाडी 10च्या. तिथे गेलो तर तिथे समाधी म्हणजे वरच लांबच्या लांब कर्नाटकात पोचलो. तर तिथे कर्नाटक महाराष्ट्र वाद चाललेले ह्या लोकांचे समाधीच्या वेळी. स्वामींचा देह वाद. वाईट वाटलं, काय करावं. पण आम्हाला कोण विचारणार. मी 23 वर्षाचा जरी असलो तर आम्हाला कोण विचारणार. सगळी मोठाली लोक. मग रात्र सूर्यास्त झाला तसे सगळ्यांना म्हणाले इथं कोणी थांबायचं नाही, इथे श्वापद येतात, तुम्ही खाली जा. वर टेकडे खाली बसता का गोठ्यात आलो. परत रात्रीचे आवाज यायला लागले, वाघ कोल्हे कुठल्यांचे. भीती वाटायला लागली. आणि मग लक्षात असं आलं ते सगळे प्राणी स्वामींचं दर्शन घेत होते. आणि मग मला वाईट वाटलं. म्हटलं आता स्वामी मी कोणाकडे बघायचो. अस्वस्थ तेवढ्यात पहाटेची वेळ. तेवढ्यात त्यांच्या छातीतनं असा टॉर्च पडावा तसा टॉर्च पडला. आणि तो एका औदुंबराच्या झाडावरती बसला. आणि त्याच्या खाली एक व्यक्ती दिसते. त्यांच्या पदरी दिलंय तुला, ते वाईट नको रे वाटून घेऊ, मी तुझ्या बरोबर आहे. मला पण त्यांचा तिथे ते समाधी देईपर्यंत आम्ही हलू शकलो. समाधी दिली. मग प्रत्येकाला दर्शनाला आम्ही जवळ बघितलं. सोळवलं स्वामी कसं येतात. थोड्या काही माझे घरगुती काही वेगळे प्रसंग होते म्हणून अस्वस्थ होतो. स्वामींचा फार मोठा आधार होता. बघत होतो. म्हणाले अरे मी तेच तुझ्या बरोबर आहे, तू काही काळजी करू. आवाज आला, बघ मी आहे, तुला बघायचं का मी आहे का नाही. ते जे गुरुलिंग करतात कर्नाटकात पद्धत असते आणि आपल्या महाराष्ट्रात पद्धतीची पादुका केलेल्या स्वामींच्या त्या गुरुलिंगामध्ये ज्योत प्रगट झाली. ती आज तिथे आली. ती ज्योत मला दिसली. मग बरोबर पुणेकर हा हुबळीचे होते, त्यांच्यावर पूर्वीचे कॅमेरे. म्हटलं जरा फोटो काढा की पटकन. काढला तो हा फोटो. ती ज्योत आहे त्याच्यात आली. मग आता आहे ना ही व्यक्ती कोण, तर मी निरखून पाहिलं होतं. पण मी पाहिलेलं असं, पण बोलणं नव्हतं काही. त्या लोकांशी आपण कसं जायचं, मला कोण बघणार. पुण्यात आलो, 15 दिवस झाले स्वामींना. मग मी दादासाहेबांच्या कानावर
अरे इतकंच आहे ना, आपल्याला घरच्यासारखं चल मी पडेल ते आणि मी वर्त काढेल येतो महाराज असं असं झालं. महाराज स्वामी खूप मोठे आहेत. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं ना, आम्ही आज सांगतो तुम्हाला. हे बघा, आमचा अधिकारी तुम्ही 2 नाही, मी हे सांगतो, मी म्हणतो 2 नाही, चिंता करू नका. आणि एक माझं सांगणं, आम्हीच आहोत तोपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगू नका. स्वस्त झालं तेव्हापासून माझं त्यांच्याकडे 75 सालपासून भागवत ऐकायला अनेक प्रसंग, 12 वर्ष ऐकलं. कॉलेजमध्ये तसाच जायचो, दुपारची वेळ रजा घेऊन की ऐकायचं, जेवून घ्यायचं, काहीतरी नाद आपला. शेवटच्या दिवशी 12 वर्ष मी विसरू नाही गेलो. आणि मी सगळ्यांच्या गर्दीत जायचो, सगळे गेले की मी पळत पळत जायचं, नमस्कार हातावर केलं दिलं. म्हणाले आता म्हणाले वर्षी आश्रमामध्ये भागवत कथा सांगा. अहो महाराज म्हटलं माझा अभ्यास नाही आहे, मी काही संस्कृतचा नाही, मी कसं सांगणार. नाही, हे बघा, भगवंताचं चरित्र भगवंताचं आहे. आम्हाला वाटतं तुम्ही सांगावं, लोकांना सोयीचं नाही. आणि संहिता पाहिली पाहिजे असं काही नाही म्हणत. पुराण नाही का सांगत, पुराणिक कुठे वाचतात. तुम्ही नुसता अर्थ तरी ग्रंथ पुढे ठेवायचा, त्यात आहे तेच सांगायचं. तुम्हाला काय वेगळं सांगायचं? आपण तर वेगळं नाही ना बोलणार काही. फक्त एक सांग, श्रीधर टीका सोडू नका. बर, गप्प बसलो. धारिष्ट कुठे होत आहे? माझा एक प्रघात असत पंढरपूरच्या वारीत दिंडी जाताना नमस्कार करायचा, आलं की नमस्कार आलं की नमस्काराला गेलो. बर, नंतर प्रसाद मिळाला, बरं झालं, चांगलं हो, तुम्हाला जमतंय, हेही करताय तेही करताय, व्यवहार कॉलेजची नोकरी करताय, केवढं म्हणायचं, आम्हाला कौतुक आहे ते वगैरे मोठेपणा. अहो काय ती गोड शब्द मी नाही सांगतो. आणि मग मला म्हणाले गेल्या वर्षी सांगितलं लक्षात आहे महाराज कसं बघा, एवढं आहे सांग. मग मात्र मला बर ग्रंथ भांडार करून उपलब्ध केला, सांगायला सुरुवात केली. त्या आता 39 वर्ष पूर्ण झालं, खंड न पडता. 93-94 साली आजारी होते. मनात विषय असा आला की गोंधळेकर महाराजांची प्रवचन जशी आहेत त्याची भागवताची कानं म्हटलं करायचं. महाराज म्हणाले अहो घड आहे ते खूप, तेवढं ते असं तुम्हाला करणं शक्य नाही होणार. म्हटलं खरंच आहे ते, पण आपण आशीर्वाद दिला तरी ते जसं झालंय तसं ते. आणि विशेष त्यांचं कौतुक करा, जिथे जिथे भागवत कथा असेल तिथे ते स्वतः आईसाहेब किंवा अशोकरावांना पाठवत असत. सविताबाईने अशोक दोघेही येत. आणि आईसाहेब एकदा बोलून गेल्या, कसं काय बोलत, दोघांची वाणी एक आहे की. म्हटलं अरे नाही आईसाहेब, माहिती कसं येईल, कशी नाही म्हणे, मला तेच बोलता येता भास होतो. त्यांचं बोलणं म्हणतात, मी माझ्या मी वगळा आहेत ना एवढंच आहे. आणि मग मी ते लिहायला घेतलं, ते माझं 22 साली पूर्ण झालं. अरे 1000 पानी ग्रंथ झाला, 2 भागात केला. दत्त महाराजांची, श्रीधर स्वामींची केवळ कृपा. हे उपलब्ध कुठे आहेत ना, माझ्या घरी आहेत. तिथे
मी आता एक तो कडू प्रसंग यायचा घेऊ नका, तो नंतर बोलेल. नाही पॉज कर, स्टॉप कर, इथेच ना स्टॉपच कर पुढच्या